संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी. सभापती निवडीनंतर सांगलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलाल फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी चांगलीच घोषणाबाजी केली. शिवसेनेचे तानाजी पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांची वर्णी बांधकाम सभापतीपदी झाल्याने कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून आलं. आटपाडीहून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी तानाजी पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांना अक्षरशः खांद्यावर उचलून घेत घोषणाबाजी करत जल्लोष केला. दरम्यान काल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्यावर हरकत घेतल्यानंतर आज त्यांची सभापतीपदी निवड झाली. त्यामुळे तानाजी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अगदी ईर्षेने जल्लोष केला आहे. जात पडताळणी झालेली आहे, त्याला जवळजवळ होऊन एक महिना झालेला आहे. जात पडताळणी ज्या वेळेला झाली त्याच वेळेला त्यांनी त्या ऑफिसला माहिती अधिकारात माहिती मागितली होती आणि कागदपत्र काढून घेतली होती. मला वाटतं त्यांनी सगळीकडे प्रयत्न केला कोर्टात ह्याच्यात जाऊन बाबा रद्द करण्याचा, ते कुठंच होत नाही. त्यांच्या निदर्शनास आलं. मग मीडिया पुढे येणं आणि कागदपत्रातली काही वंशाळ वगळणं आणि मीडियाला काही खोटी माहिती देणं आणि आमची बदनामी करणं, एवढंच काम मला वाटतं या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आणि वास्तविक पाहता जर त्यांना तक्रारच करायची होती तर 1 महिन्यापूर्वी त्यांनी कागदपत्र काढली होती आणि त्याच्यात कुठेही त्यांनी तक्रार केली नाही. आणि आज आम्ही सभापती होणार म्हटल्यानंतरच त्यांनी मला वाटतं काल त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि मला वाटतं मीडिया पुढे प्रसिद्धी केली. वास्तविक पाहता मीडिया पुढे येऊन ही प्रसिद्धीच आहे. दाद मागायची झाली तर योग्य ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे. योग्य ठिकाणी जाण्याचं सोडून मीडिया पुढे येतात म्हणजे मला वाटतं यात काही तथ्य नाही. जी पडताळणी झाल्या आणि जी पडताळणीची जी कोण पडताळणीचं मंडळ आहे त्यांना घटनेनं अधिकार दिलेला आहे आणि घटनेप्रमाणे मला वाटतं माझी जात पडताळणी क्लिअर झाली आणि त्याचं प्रमाणपत्र आपण संबंधित कलेक्टर ऑफिसला दिलं. बरेच दाखले त्यांनी दिलेत की 100 वर्षाचं वय वगैरे अशी परिस्थिती. असं काय नाही, त्यांनी सगळं पाहणी करून दिलेलं आहे. जो नवीन शासनानं जो JR दिला की रक्ताच्या नातेसंबंध त्याच्या आधारावरती त्यांनी ही जात पडताळणी करून दिलेली आहे.